तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, अयोग्य संधी ओळखा. तर अयोग्य संधी ओळखायची आहे. तर पहिला पर्याय आहे ईश्वर अधिक इच्छा बरोबर ईश्वर इच्छा. पर्याय क्रमांक ब आहे सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त. पर्याय क्रमांक क आहे गुरु अधिक उपदेश बरोबर गुरु उपदेश. आणि पर्याय क्रमांक ड आहे पूर्व अधिक इतिहास म्हणजेच पूर्व इतिहास. तर मित्रांनो, आपल्याला ह्या 4 पर्यायामधील अयोग्य संधी ओळखायची आहे, म्हणजेच चुकीची संधी ओळखायची आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, पूर्व अधिक इतिहास म्हणजेच पूर्व इतिहास ही अयोग्य संधी आहे. पुढचा प्रश्न, उंदीर बरोबर उंदरीण तर बोका बरोबर काय. तर पर्याय क्रमांक अ आहे मांजरीण. पर्याय क्रमांक ब आहे बोका. पर्याय क्रमांक क आहे भाटी. आणि पर्याय क्रमांक ड आहे मणी. तर मित्रांनो, उंदीर बरोबर उंदरीण असते तर बोका बरोबर काय येईल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क भाटी. लक्षात ठेवा, उंदीर तसं उंदरीण तर बोका बरोबर काय तर भाटी. पुढचा प्रश्न, देव देव सासू सासवा तर केळे म्हणजे केळे बरोबर काय. तर पर्याय क्रमांक अ आहे केळ. पर्याय क्रमांक ब आहे केळी. पर्याय क्रमांक ब आहे केळी. पर्याय क्रमांक आहे घड. आणि पर्याय क्रमांक ड आहे केळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केळी. लक्षात घ्या, देव बरोबर देव, सासू बरोबर सासवा, केळे बरोबर काय तर केळी. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, स ला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर पर्याय क्रमांक अ आहे प्रथमा. ब आहे द्वितीया. क आहे तृतीया. आणि ड आहे सप्तमी. तर स ला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब द्वितीय विभक्तीचे हे प्रत्यय आहेत. मी स्वतःला पाहिले खालीलपैकी अधोरेखित शब्द कशाचा प्रकार आहे. तर अधोरेखित शब्द बघा स्वतः, तर हा शब्द कशाचा प्रकार आहे. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ संबंधी सर्वनाम. पर्याय क्रमांक ब आत्मवाचक सर्वनाम. पर्याय क्रमांक क सामान्य सर्वनाम. आणि पर्याय क्रमांक ड आहे प्रश्नार्थक सर्वनाम. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक प आत्मवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न, राम आंबा खातो तर अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर खातो तर पर्याय आहेत खातो या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे नाम. पर्याय क्रमांक ब सर्वनाम. पर्याय क्रमांक क क्रियाविशेषण. आणि पर्याय क्रमांक ड आहे क्रियापद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड क्रियापद. राम आंबा खातो तर खातो हा जे शब्द आहे तर ह्या शब्दाची जात कोणती आहे तर क्रियापद. पुढचा प्रश्न, मने बापडा बेटे अपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय. ब आहे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. क आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय. आणि ड आहे बोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क व्यर्थ उद्गारवाची अव्यय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही. तर प्रयोगाचा प्रकार नाही असं विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे कर्तरी प्रयोग. ब आहे कर्मणी प्रयोग. क आहे केवल प्रयोग. आणि ड आहे भावे प्रयोग. तर कोणता यामधील प्रयोगाचा प्रकार नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क केवल प्रयोग. पुढचा प्रश्न, द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ दोन हात असलेला.
पर्याय क्रमांक ब 2 कान असलेला, पर्याय क्रमांक 2दा जन्मलेला आणि पर्याय क्रमांक ड यापैकी नाही. तर द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 2दा जन्मलेला. तर द्विज म्हणजे काय, तर 2दा जन्मलेला. पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तानाजी लढता लढता मेला, वाक्याचा प्रकार ओळखा. तर पर्याय अ आहे केवल प्रयोग केवल वाक्य, पर्याय क्रमांक ब आहे मिश्र वाक्य, क आहे अवलंबी गौण वाक्य आणि ड आहे यापैकी नाही. तर तानाजी लढता लढता मेला या वाक्याचा प्रकार कोणता आहे. तर पर्याय क्रमांक अ हा वाक्य केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक अ केवल वाक्य. पुढचा प्रश्न, समानार्थी शब्द ओळखा. तर समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर अवबोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अवबोध. तर पर्याय आहेत ज्ञान, जागृती, जाणीव. पर्याय क्रमांक ब आहे अडाणी, मूर्ख. पर्याय क्रमांक क आहे क्षणभर, क्षणभंगूर, क्षणिक आणि पर्याय क्रमांक ड आहे यापैकी नाही. तर अवबोध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. तर पर्याय क्रमांक अ याचे योग्य उत्तर असणार आहे ज्ञान, जागृती आणि जाणीव. पुढचा प्रश्न, रेडा, हेला, खुळगा. तर खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे टोकरा, ब आहे टाकाऊ, क आहे टोनगा आणि ड आहे टौर. तर रेडा, हेला आणि खुळगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. तर पर्याय क्रमांक क टोनगा. पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर शब्द आहे अडील तट्टू. तर अडील तट्टू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे शिकलेला, ब आहे लहरी, पर्याय क्रमांक क आहे घमंडी आणि पर्याय क्रमांक ड आहे समजदार. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड समजदार. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर शब्द आहे वक्ता. तर वक्ता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे मौन, ब आहे ज्ञाता, क आहे श्रोता आणि ड आहे सरळ. तर वक्ता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे. पर्याय क्रमांक क श्रोता. पुढचा प्रश्न पाहूया. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती. तर खाली 4 पर्यायामध्ये 4 म्हणी दिलेल्या आहेत. त्या 4 म्हणी पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे अटकळ्या देवा दंडवत, पर्याय क्रमांक ब अल्पबुद्धी बहुगर्वी, पर्याय क्रमांक आहे अर्धावैद्य मरणाखाद्य आणि पर्याय क्रमांक ड आहे अस्वला आधी आरोळी. तर अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणते आहे ते ओळखायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क अर्धावैद्य मरण खाद्य. पुढचा प्रश्न, सदागुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती. तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक अ तेलाच्या पोटी कोळी, ब उपट सूळ घे खांद्यावर, पर्याय क्रमांक उटाचे खुरोडे व चुलीचे तुंतुणे आणि पर्याय क्रमांक ड आहे ऊसाच्या पोटी कापूस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड ऊसाच्या पोटी कापूस. तर सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची म्हण कोणती आहे. तर ऊसाच्या पोटी कापूस. पर्याय क्रमांक ड याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, आंधळ्या गाईत लंगडी गाई शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण खालीलपैकी कोणती नाही नाही असं विचारलेलं आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे ओसाड गावी एरंडबळी, पर्याय क्रमांक ब गावंड्या गावात गाढवी सवाशीन, पर्याय क्रमांक कसायला गाय धार्जिन आणि पर्याय क्रमांक ड आहे घोंगड्यात पासोडा सरदार.
तर आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण कोणती नाही ते ओळखायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कसायला गाय धार्जिन. मित्रांनो लक्षात घ्या, आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी. तर या म्हणीच्या समानार्थी म्हणी कोणत्या कोणत्या आहेत? तर ओसाड गाई, एरंडबळी, पर्याय क्रमांक ब, गावंड्या गावात गाढवी सवाशीण आणि पर्याय क्रमांक ड, घोंगड्यात पासोडा सरदार. तर ह्या तीनही ज्या म्हणी आहेत, या तीनही म्हणी आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी ह्या म्हणीला समानार्थी आहेत. परंतु कसाईला गाय धार्जिन ही जी म्हण आहे, ती म्हण आंधळ्या गाईत लंगडी शहाणी ह्या म्हणीला समानार्थी म्हण नाही. म्हणून पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. तर खालील वाक्प्रचार दिलेला आहे, त्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर वाक्प्रचार आहे खरवड काढणे. खरवड काढणे. तर खालील वाक्प्रचाराचा अर्थ शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे खूप टाकून बोलणे. पर्याय क्रमांक ब आहे मुद्दाम भांडण उकरून काढणे. पर्याय क्रमांक क आहे नाराज होणे आणि पर्याय क्रमांक ड आहे कष्ट करावे लागणे. तर मित्रांनो खरवड काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, खूप टाकून बोलणे. म्हणजेच काय? तर खरवड काढणे. पर्याय क्रमांक अ हेच योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, षष्ठकर्णी होणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर पर्याय क्रमांक अ आहे चौकशी करणे. पर्याय क्रमांक ब एकरूप होणे. पर्याय क्रमांक क अनेकांना समजणे आणि पर्याय क्रमांक ड 6 कारणांना त्रास होणे. तर षटकर्णी होणे म्हणजे काय? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अनेकांना समजणे. पुढचा प्रश्न, खालील शब्दसमूहासाठी पर्यायीपैकी योग्य शब्द निवडा. तर खालील शब्दसमूहासाठी पर्यायीपैकी एक योग्य शब्द शोधायचा आहे. तर खालील शब्दसमूह पाहूया, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश. तर या शब्दसमूहासाठी एक योग्य पर्याय शोधायचा आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे शीतल प्रकाश, ब आहे रम्य काळ, क आहे संधी प्रकाश आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, संधी प्रकाश. मित्रांनो लक्षात ठेवा, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश म्हणजे काय? तर संधी प्रकाश. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न, बैसाखी म्हणजेच पंजाब. तर ओणम म्हणजे काय? प्रश्नचिन्ह. तर लक्षात ठेवा, बैसाखी म्हणजे पंजाब. तर पंजाब या राज्यामध्ये बैसाखी हे ठिकाण आहे, म्हणून पंजाब. बैसाखी म्हणजे पंजाब. तर ओणम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येईल? तर खाली राज्य दिलेले आहेत. पर्याय क्रमांक अ आहे कर्नाटक, पर्याय क्रमांक ब आहे तमिळनाडू, पर्याय क्रमांक क आहे तेलंगणा आणि पर्याय क्रमांक ड आहे केरळ. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, केरळ. तर ओणम हे जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यात आहे? तर ते केरळ या राज्यामध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या टिंब पुस्तकात मांडला. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ प्रिन्सिपिया, ब इव्होल्युशन, क नॅथर्स पॉवर आणि ड आहे न्यूटन सिद्धांत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ प्रिन्सिपिया. मित्रांनो गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, AU म्हणजेच गोल्ड, CU म्हणजे कॉपर, तर FE म्हणजे काय? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ फ्लोराईन, पर्याय क्रमांक ब आयरन, पर्याय क्रमांक क ऑक्सिजन आणि पर्याय क्रमांक ड यापैकी नाही. तर मित्रांनो FE म्हणजे काय? तर FE म्हणजे पर्याय क्रमांक ब आयरन. तर
आयरन याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, विमान उडत असताना इंजिनपासून निघणाऱ्या वाफेचे टिंबटिंब होऊन ढग तयार होतात. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे बाष्पीभवन, ब संगणन, क विपलवन आणि ड यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संगणन. तर लक्षात ठेवा, विमान उडताना इंजिनपासून निघणाऱ्या वाफेचं संगणन होऊन ढग तयार होत असतात. पुढचा प्रश्न, या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. तर कोणत्या दोषामुळे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ मायोपिया, पर्याय क्रमांक ब हायपरमेट्रोपिया, पर्याय क्रमांक क प्रेसबायोपिया आणि पर्याय क्रमांक ड ग्लोकोमा. तर कोणत्या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही? तर पर्याय क्रमांक मायोपिया. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक अ इनसॅट, ब चंद्र, क जीसॅट आणि ड PSLV. तर कोणता पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक ग्रह आहे? तर पर्याय क्रमांक ब चंद्र. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळात कार्यक्रमांचे जनक कोण? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक अ APJ अब्दुल कलाम, ब विक्रम साराभाई, क रघुनाथ माशेलकर आणि ड N भास्करन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विक्रम साराभाई. तर भारतीय अंतराळात कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर विक्रम साराभाई. पुढचा प्रश्न, भारतीय वंशाच्या टिंबटिंब यांनी सर्व 20 अमिनो अम्लाकरिता असलेले कोडॉन शोधून काढण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ डॉक्टर चतुरानंद स्वामी, पर्याय क्रमांक ब डॉक्टर स्वामीनाथन, पर्याय क्रमांक क डॉक्टर हरगोविंद खुराना आणि ड यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर हरगोविंद खुराना. पुढचा प्रश्न, नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक अ मत्स्य व्यवसाय, पर्याय क्रमांक ब नीळ व्यवसाय, पर्याय क्रमांक जांभूळ विकास आणि पर्याय क्रमांक ड मानव विकास. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मत्स्य व्यवसाय. तर नीलक्रांती ही मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक अ आहे 17 डिसेंबर, ब 17 ऑक्टोबर, क 17 नोव्हेंबर आणि ड आहे 17 सप्टेंबर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 17 सप्टेंबर. मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती? तर पर्याय आहेत. पर्याय अ गोदावरी, ब मुठा, क कोयना आणि ड मुळा. तर नांदेड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक अ गोदावरी नदी. पुढचा प्रश्न पाहूया. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर पर्याय क्रमांक अ आहे विका राजवाडे, ब गोपाळकृष्ण गोखले, क महादेव रानडे आणि ड वि.दा. सावरकर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वि.दा. सावरकर. लक्षात ठेवा, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक वि.दा. सावरकर यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी ओळखायची आहे.
तर अ आहे हू वेअर द शूद्राज म्हणजे वंचिताचा इतिहास. ब स्त्री पुरुष तुलना म्हणजे स्त्रीवादी लेखन. क गुलामगिरी म्हणजे शूद्र ती शूद्रांचा इतिहास. आणि ड प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी म्हणजे भारतीय वंशाचा इतिहास. तर यातील चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक ड प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी भारतीय वंशाचा इतिहास ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न, दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो लक्षात ठेवा, दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली सुरू झालं होतं. तर तेव्हा त्याचे संपादक कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न, हॉटेल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्पशैली आहे? तर पर्याय क्रमांक आहे हेमाडपंथी, ब आहे ग्रीक, क आहे वैष्णव आणि डी आहे द्रविडियन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हेमाडपंथी. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हॉटेल मंदिर हे हेमाडपंथी या प्रकारचं वास्तुशिल्प शैली आहे. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक टिंबटिंब करतात. तर पर्याय क्रमांक अ आहे उपराष्ट्रपती, ब आहे लोकसभा अध्यक्ष, क आहे राष्ट्रपती आणि ड आहे प्रधानमंत्री. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क राष्ट्रपती. तर मित्रांनो मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती हे करत असतात. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक अ आहे महात्मा फुले, ब आहे आत्माराम पांडुरंग, क आहे राजाराम मोहन रॉय आणि ड आहे यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक आत्माराम पांडुरंग तरखडकर. मित्रांनो लक्षात ठेवा, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला होता? तर पर्याय क्रमांक अ आहे सन 1930, ब आहे सन 1932, क आहे सन 1934 आणि ड आहे सन 1935. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सन 1932 रोजी. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा सन 1932 या साली झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. यास टिंबटिंब असे सांकेतिक नाव दिले होते. तर पर्याय क्रमांक अ आहे ऑपरेशन मुक्ती, ब आहे ऑपरेशन पोलो, क आहे ऑपरेशन हायड्रा आणि ड आहे ऑपरेशन पोलीस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ऑपरेशन पोलो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर पर्याय क्रमांक अ आहे यशवंतराव चव्हाण, ब आहे शंकरराव चव्हाण, क आहे वसंतराव नाईक आणि ड आहे बॅरिस्टर अंतुले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे होते. पुढचा प्रश्न, नवीन फौजदारी कायदे, भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर पहिला पर्याय आहे 1 जून 2024, दुसरा आहे 1 जुलै 2024, तिसरा आहे 1 एप्रिल 2024 आणि चौथा आहे 1 मे 2024. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब 1 जुलै 2024. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता? तर पर्याय क्रमांक अ आहे समुद्री रोड पूल, ब आहे न्हावा शेवा अटल सेतू, क आहे वरळी बांद्रा सी लिंक आणि ड आहे यापैकी नाही.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्हावा शेवा अटल सेतू. मित्रांनो, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता आहे? तर न्हावा शेवा अटल सेतू. पुढचा प्रश्न, T20 वर्ल्ड कप 2024ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? तर पर्याय क्रमांक अ आहे क्रॉस इसल्डे USA, ब आहे ब्रिजटाउन USA, क आहे प्रोव्हिडन्स USA आणि ड आहे शिकागो USA. मित्रांनो, चारही शहर USA मध्ये दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्रिजटाउन USA. तर T20 वर्ल्ड कप 2024ची जी फायनल मॅच झाली होती ती ब्रिजटाउन या शहरामध्ये पार पडलेली होती. पुढचा प्रश्न, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब हे आहेत. तर पहिला पर्याय आहे रजनीश सेठ, ब आहे श्री नितीन करीर, क आहे श्री चोकलिंगम आणि ड आहे श्री तात्याराव लहाने. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, श्री रजनीश सेठ. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर श्री रजनीश सेठ हे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर पर्याय क्रमांक अ आहे श्रीमती सुजाता सैनिक, ब आहे श्रीमती मनीषा म्हैसकर, क आहे श्रीमती नीला सत्यनारायण आणि ड आहे श्रीमती रश्मी शुक्ला. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, श्रीमती सुजाता सैनिक. पुढचा प्रश्न, भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक अ आहे श्री देवेंद्र फडणवीस, ब आहे श्री नितीन गडकरी, क आहे श्री एस जयशंकर आणि ड आहे श्री अमित शहा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्री अमित शहा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे अनिल कोकडकर, ब आहे बाबासाहेब पुरंदरे, क आहे बाप्पासाहेब धर्माधिकारी आणि ड आहे अशोक सराफ. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अशोक सराफ. पुढचा प्रश्न, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती? तर पर्याय क्रमांक अ अमित येलवन, ब प्रभाकर येलवन, क आदित्य येलवन आणि ड रवी येलवन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आदित्य येलवन. मित्रांनो, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम कोणती आहे? तर आदित्य येलवन. पुढचा प्रश्न, 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहेत? तर पहिला पर्याय आहे फ्रान्स, ब आहे इटली, क आहे जपान आणि ड आहे जर्मनी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, फ्रान्स. तर 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही फ्रान्स या देशामध्ये पार पडणार आहेत. पुढचा प्रश्न, मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे बाळासाहेब ठाकरे कोस्टल रोड, ब आहे छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड, क आहे धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड आणि ड आहे दी.बा. पाटील कोस्टल रोड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड. तर मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक क, धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड. पुढचा प्रश्न पाहूया, 2024मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली? तर पर्याय क्रमांक अ आहे 4, ब आहे 5, क आहे 6 आणि ड आहे 7. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, 7 टप्प्यामध्ये. तर मित्रांनो, लक्षात ठेवा 2024मध्ये जी लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे ती 7 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण आहेत?
तर पर्याय क्रमांक अ आहे श्रीमती मीरा बोरवणकर, ब आहे श्रीमती रश्मी शुक्ला, क आहे श्रीमती अर्चना त्यागी आणि ड आहे श्रीमती अश्वती दोर्जे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ब श्रीमती रश्मी शुक्ला. तर श्रीमती रश्मी शुक्ला या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार 2024मध्ये खालीलपैकी कोणास देण्यात आलेला नाही? देण्यात आलेला नाही विचारले. भारतरत्न पुरस्कार 2024. तर पर्याय पहा. पर्याय अ आहे श्री चरण सिंग, ब आहे श्री PV नरसिंहराव, क आहे श्री MS स्वामीनाथन आणि ड आहे श्री विश्वनाथन आनंद. तर कोणाला यापैकी भारतरत्न पुरस्कार 2024 देण्यात आलेला नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड श्री विश्वनाथ आनंद. तर श्री विश्वनाथ आनंद यांना 2024चा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे पुणे, ब आहे मुंबई, क आहे नागपूर आणि ड आहे ठाणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मुंबई. मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे विशेष पोलीस महानिरीक्षक, ब आहे पोलीस उपमहानिरीक्षक, क आहे अप्पर पोलीस महासंचालक आणि ड आहे पोलीस महासंचालक. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पोलीस उपमहानिरीक्षक. मित्रांनो, पोलीस दलामध्ये 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? तर पोलीस उपमहानिरीक्षक. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पोलीस पाटलांची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? तर पर्याय क्रमांक अ आहे महसूल विभाग, ब आहे पोलीस विभाग, क आहे ग्रामीण विकास विभाग आणि ड आहे यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महसूल विभाग. तर पोलीस पाटलांची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? तर महसूल विभाग यांच्यामार्फत केली जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? तर पर्याय क्रमांक अ आहे मिग, ब तेजस, क बोईंग आणि ड एअरबस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तेजस. तर तेजस हे जे विमान आहे ते भारतामध्ये तयार करण्यात येतं. पुढचा प्रश्न, भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? तर पहिला पर्याय आहे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, ब केंद्रीय पोलीस अकादमी भोपाल, क पोलीस संशोधन केंद्र पुणे आणि ड सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सरदार वल्लभभाई पटेल हैदराबाद. मित्रांनो, भारतात IPS अधिकारी यांचं प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडतं? तर सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद येथे पार पडतं. पुढचा प्रश्न, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही? मित्रांनो, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार कोणता नाही असं विचारण्यात आलेलं आहे. तर पहिला पर्याय आहे परमवीर चक्र, ब साहस चक्र, क महावीर चक्र आणि ड वीर चक्र. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साहस चक्र. मित्रांनो, साहस चक्र हा पुरस्कार साहसासाठी नाही, म्हणजे पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे साहसासाठी भारतामधील लष्करी पुरस्कार कोणते कोणते आहेत हे देखील लक्षात ठेवा. तर परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र हे साहसासाठी देण्यात येणारे भारतातील लष्करी पुरस्कार आहेत. पुढचा प्रश्न, नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे सचखंड गुरुद्वार, ब आहे गोदावरी नदी घाट, क आहे साखर व गुळ उत्पादन आणि पर्याय क्रमांक ड आहे महालक्ष्मी मंदिर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सचखंड गुरुद्वार. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, टोकियो पॅरालिम्पिक
मध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण क्वालिफाय झाले होते? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे भाग्यश्री जाधव, ब आहे अनिता 9%, क आहे मिनल जोशी आणि ड आहे महेश लांडगे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भाग्यश्री जाधव. मित्रांनो, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नांदेडमधून भाग्यश्री जाधव ह्या क्वालिफाय झालेल्या होत्या, म्हणून पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे